संत भगवान बाबा मल्टीस्टेटचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर. संतोष लुनिया व यांच्यासह संबंधितांवर MPID अंतर्गत कारवाईची मागणी. फरार चेअरमन संचालकांना संरक्षण दिल्याच्या आरोपांची चौकशी करा. संचालकाची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी. श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणाने वेगळे वळण घेत संतोष प्रकाश लुनिया, संबंधित संचालक तसेच तपासात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर MPID कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ठेवीदारांचे प्रतिनिधी प्रकाश पोटे आणि गणेश शेकडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांना देण्यात आले. या प्रकरणात अनेक ठेवीदारांनी प्रकाश पोटे यांच्याकडे लेखी तक्रारी व निवेदने दिली असून त्यांच्या अर्जांच्या आधारे हे निवेदन सादर करण्यात आले असून यापूर्वी 17 जुलै 2026 रोजी पोलीस प्रशासनाकडे सविस्तर निवेदन देऊन कथित 6 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसह जमीन व्यवहार व इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. संतोष प्रकाश लुनिया यांनी भगवान बाबा मल्टीस्टेटमधील फरार आरोपी चेअरमन संचालकांना लपून ठेवले किंवा संरक्षण देऊन मदत केली असल्याचे गंभीर आरोप ठेवीदारांनी केला आहे. त्यामुळे संतोष लुनिया व सतीश केदार यांची भूमिका तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची असून कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी करून सहभाग निष्पन्न झाल्यास सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. भगवान बाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर. आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही. त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात. आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं. त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार, सुनील केदार, सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे. कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो.